भाजपमधनं ऑफर असल्याच्या सुशीलकुमार शिंदेंच्या गौप्यस्फोटानंतर आजच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्याआधी सोलापूरमध्ये राजकीय उलथापालथ होणार असल्याच्या चर्चा या निमित्तानं सुरू झालेल्या आहेत। सुशीलकुमार शिंदे यांच्या दाव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली ही भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। दरम्यान भाजपनं कुठलीही ऑफर दिली नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। तर यावरती भाजपच्या बड्या नेत्यानं ऑफर दिल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय। बघूयात। पुन्हा पराभव झाला, आता प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये या म्हणतात, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वाकरणार? शक्य नाही। आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पडणार नाही। मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशीलकुमार शिंदेजी किंवा प्रणितीताई शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे। आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातनं आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे। भेटी होणं एक गोष्ट वेगळी आहे, माझी भेट 2-3दा झाली मधल्या काळात, भेटी होणं वेगळा, पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर दोघांनी आम्ही दिली नाही आहे। कोणी ऑफर केलेली आहे आणि काय ऑफर होते आपल्याला? ते काय सांगायचं असतं का कोणी ऑफर केलेली? भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणतात आम्ही अशी कुठलीही ऑफर शिंदे साहेबांना दिलेली नाहीये, म्हणजे एक प्रकारे आपण खोटं बोलतो असं त्यांना सांगायचं। मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे, तुम्ही जास्त काय सांगत नाही। पण काय आपली भूमिका यापुढची काय? मी सांगितलं स्पष्टपणानं, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही। तर मोदींच्या दौऱ्याआधी सोलापूरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसतात। सुशीलकुमार शिंदेंच्या दाव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतलेली आहे। भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया या भेटीनंतर चंद्रकांत दादांनी दिली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा होणार आहे आणि त्याच्यापूर्वीच आपल्याला सोलापूरमधनं या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे। दरम्यान आज झालेल्या या भेटीनंतर चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। ते खूप चांगले कलाकार, अनेक महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतला। त्याशिवाय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो की तुम्ही 27 तारखेला उद्घाटन करायला यावं। त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही। त्याने आमंत्रण दिलं, आपल्या सोलापूरला नाट्य संमेलन होतं 100ावं, त्याच्याकरता त्यांनी यावं म्हणून मला आमंत्रण दिलं। ती चांगली प्रथा आहे। तरी म्हणजे आपलं संपर्क मंत्री, पालकमंत्री येतात, त्या लोकल लीडर्सना अशा प्रकारे आमंत्रण देतात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। नाहीतर ते पार्टीचं होऊन जातं, पण त्यांनी ते तसं केलं नाही। सगळ्यांनी आलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे, तेही सुसंस्कृत आहे। तर या गौप्यस्फोटानंतर शिंदेंच्या शिवसेनेमधनं आणि भाजप नेते नितेश राणे यांनी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। आता मी ते विषय ऐकलं नाही, पण आता सुशीलकुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत 2024ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल, कारण का काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे। म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो। ते आमचे वरिष्ठ विचार करतील त्याबद्दल। हा, कारण का काँग्रेसचं दुकानच आता बंद झालेलं आहे ना। चांगल्या लोकांसाठी कधीही पक्षाची दारं उघडी असतात। आम्ही सुद्धा अनेकांना ऑफर देत असतो, या आपण सर्व मिळून या महाराष्ट्राचा विकास करू। आणि असं बोलणं काही लोकांना जर गैर वाटत असेल, स्वतःच्या दुकानदारीला कुठेतरी ब्रेक लागतो की काय अशी शंका असेल, तर त्याबद्दलचं तो त्यांचा विचार आहे। परंतु या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सर्वांचा सहभाग असावा ही त्यामागची भूमिका आहे।
तर काँग्रेसकडनं सुद्धा या सगळ्या चर्चांवरती प्रतिक्रिया येते. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे भाजपासोबत जाणार नाहीत, ते काँग्रेससोबतच राहतील असा विश्वास हा यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. भाजपवाल्यांकडे स्वतःचे ओरिजिनल लोक राहिले किती आहेत? आमच्या लोकांना बोलवतात आणि तिकडे करतात, असंच आहे सुरू. पण मला विश्वास आहे की प्रणिती काय आणि सुशीलकुमार शिंदे साहेब काय, ते लोक कट्टर सर्वधर्म समभावाच्या विचाराचे आहेत, व्यापक विचाराचे आहेत आणि ते नेहमी काँग्रेसमध्येच राहतील. पक्ष सोडायची 2 कारणं असतात. एक तर भीती असते, नाही तर पॉवरची ग्रीड असते. हे 2च कारणं आहे जेणेकरून कोणी आपला पक्ष, नाही तर आईवडिलांना कोणी सोडत असतं का? तर काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलेला हा विश्वास. पण आतापर्यंत कोणत्या काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय हे आता बघूयात. नारायण राणे, नितेश राणे आणि दक्षिण मुंबईमधनं मिलिंद देवरा हे काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेलेले आहेत. माण साताऱ्यामधनं जयकुमार गोरे, वडाळा मुंबईमधनं कालिदास कोळंबकर, शिर्डी अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील, शिरपूर धुळ्यामधनं काशीराम पावरा, गोंदियामधनं गोपालदास अग्रवाल, रायगडच्या पेणमधनं रविशेठ पाटील हे काँग्रेसमधनं भाजपत गेले.